सर्वप्रथम बनपुरी गावचं ग्रामदैवत श्री म्हसोबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बनपुरी नगरीत मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो। सर्वांना विनंती आहे, जे समोर बसले तिकडे पुढचे आहे ते बसले तर बरं होईल। आज जत विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतानं विधानसभेवर निवडून गेल्याबद्दल बनपुरी गावच्या वतीनं साहेबराव शेठ पाहुणे व बनपुरी गावच्या वतीनं हे सत्काराचं आयोजन केलेल्या सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे लाडके नेते, बहुजन हृदय सम्राट सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब, बाहुबली नेते ज्यांच्यामुळं जत विधानसभा मतदारसंघामध्ये रामाला लक्ष्मण कसा भाऊ धावून जावं तसा ज्यांनी भूमिका बजावली ते आमचे नेते सन्माननीय ब्रह्मानंदजी पडळकर शेठ, जतचे नेते सन्माननीय लक्ष्मण जोगवण, बेळूरगावचे सरपंच, तसेच पंचायत समितीचे माजी सभापती जयवंत भाऊ, तसेच गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आटपडीचे सन्माननीय कोळपे साहेब, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन युटी जाधव सर, विटेचे संदीप तात्या ठोंबरे, तसेच उपस्थित विष्णुपंत अर्जुन मार्केट कमिटीचे संचालक, तसेच शेतकरी अण्णासाहेब नाता सरगर, तसेच सर्व माजी सरपंच भारत वाघमारे, उपसरपंच सुरेश काळे, पोलीस पाटील हनुमंतराव पाटील, तसेच स्टेजवरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनी व युवक मित्र, आज अतिशय ऐतिहासिक क्षण असा बनपुरी गावामध्ये होतोय। कारण आपल्या लाडक्या नेत्याचा आपण मत देऊ शकलो नाही, पण आपल्या लाडक्या नेत्याला ज्या माय माऊली मतदार बंधू भगिनी जत मधल्या निवडून दिलं त्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं सर्वांनी जतकरांचं पहिल्यांदा स्वागत करा। कारण आम्ही तिथे पाहिलं इतकं जतच्या लोकांनी साहेबांना निवडून देण्यासाठी कष्ट घेतलं, अहोरात्र प्रयत्न केला। कारण आज आपल्या साहेब जत मधून निवडून येणं म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं एकमेव उदाहरण आहे। आदरणीय फडणवीस साहेबांनी जो पडळकर साहेबांवर विश्वास ठेवला, कारण अनेक साहेब अडचणी आल्या, तिकीट मिळण्यापासून ते निवडून येण्यापर्यंत आणि पुढचा पराक्रम होण्यापर्यंत अनेक अडथळ्याची शर्यत साहेबांनी केली। पण या शर्यतीच्या पाठीमाग साक्षात भगवान आपल्या पाठीमाग साहेबांच्या उभा आहे। बिरोबाचा आशीर्वाद आहे, बाळूमामाचा आशीर्वाद आहे, मायाकाचा आशीर्वाद आहे। हा आशीर्वाद घेऊन आणि तुम्हा आम्हाची सर्वांची शक्ती घेऊन साहेब आज महाराष्ट्रभर फिरत आहेत। साहेबांचं काही कारणास्तव मंत्रिपद नसलं मिळालं तर साहेब आपले मंत्रिपदापेक्षा कमी नाही ही जतकरांनी दाखवून दिलं। आणि महाराष्ट्रामध्ये जेवढं कुणाची चर्चा झाली नाही मंत्री म्हणून तेवढी आमदार साहेबांची चर्चा झाली। सांगायचं भावानं आपल्या गावासाठी म्हणलं। आमदार साहेब काल परवा आटपाडी तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन आदरणीय कोळपे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं। तालुक्यातील सर्व शिक्षक आले होते, सर्वांनी निर्णय घेतला की एवढी कुठे घ्यायचं तालुका प्रदर्शन, पहिल्या प्रथम इतिहासात ह्या गावामध्ये झालं म्हणजे कुठल्याच गावामध्ये झालं होतं का। तर ही एवढी इमारत आज तुम्ही इमारत 2.25 कोटी रुपये दिले म्हणून आज इमारत झाली। आशिया खंडात नसलं असं शौचालयाचे 2 युनिटचं 13 लाखाचे आपण बांधले, हे सर्व तुमच्या आशीर्वादामुळे झालं। साहेब गाव तुमच्या पाठीमागे काल होतं, आज आहे, उद्याही भविष्यात असं ताकदीनं उभा राहील एवढीच मी तुम्हाला ग्वाही देतो। साहेब आज या गावामध्ये आपण सर्व कामं केली, पण एक 2च काम आपल्या हातून राहिलेले आहेत। एक माता समाजाचं आपलं आज सभागृह चालू आहे, बौद्ध समाजाचं झालेलं आहे, फक्त होलार समाजाचं एक बाकी आहे आणि तुम्ही दिलेला शब्द एक बाळूमामाचं एक सभा मंडप आपल्या गावचं राहिलंय। एवढी 2 कामं राहिले। सरकारी दवाखान्याचं आज टेंडरची प्रोसिजर मध्ये चालू आहे। पाणी योजना 1.25 कोटी ते 1.5 कोटीची पूर्णत्वास येत आहे। एवढं करू शकलो आम्ही तुमच्यामुळं। हे एवढाच विकास झाला नाही, ह्या तालुक्यामध्ये विकास झाला। तुम्ही उभा राहायच्या आधी जतला 300 कोटीची कामं दिली। आज त्यातला शेतकरी साहेब प्रचारात सांगितलं
की आमदार साहेब तुम्हाला का मत द्यावं, तुम्ही का गोपीचंद पडळकर, साधा सिंपल माणूस होता, एक जागेमध्ये काम करणारा माणूस होता. त्याला प्रश्न विचारला, त्यानं सांगितलं गोपीचंद पडळकरला मत देणार. अरे तुम्ही का देणार नाही म्हणजे, भूमिपुत्र आहे ते नाही म्हणले, डोजरनं पैसे दाबते, डोजरनं म्हणले, डोजरनं एवढी ताकद आहे म्हणले त्या माणसात, मध्ये आधी नाही म्हणले, डायरेक्ट फडणवीस साहेब डायरेक्ट हितच फक्त पैसे येते हितच जाते म्हणले, आणि त्यामुळे मत ही साहेबालाच देते म्हणले. अशी एवढी ताकद होती साहेब, तुमच्या कर्तृत्वाचा विश्वास होता, आणि हा विश्वास जतकरांनी सार ठरला. अजून कुठल्याही मंत्री आमदार मतदारसंघामध्ये गेला नाही साहेब, तुम्ही 7 दौरे केले. आज वार्ताहर पत्रकार परिषद जतमध्ये घेतली, आशिया खंडाचा इतिहासात अशी जप्ती झाली नाही. वार्ताहर म्हणले जे आपली बातमी देत नव्हतं तीच वार्ताहर म्हणले साहेब अशी पत्रकार परिषद झाली का, तर साहेब कर्तृत्व आहे, तुमच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राला दाखवून दिलं. ते जतकरांच्या पत्रकारांना सुद्धा वाटलं की साहेब पत्रकार परिषद 45 मिनिटं चालली, तर अशी पत्रकार झालाय का, तर विकास दिसतो तिथं, साहेब बोलतील ते काम. अहो सांगायचं झालं प्रोफेसर साहेब, तुम्ही आज जरा थोडस इकडं तिकडं आहे, आमचे पडळकर साहेबांनी एमआयडीसी चर्चा आणली, एक आचारसंहितेमध्ये एक रोजच्या रोज जार निघायला लागला. आमच्या वेळी कसं केलं मुंबईला की ही जार तर खरंच आहे का, तर मोकळीच कागद येते. एक माझ्या आमदाराने 3 माणसं लावली आणि तत चौकशी केली तर खरंच आहेत म्हणले. एमआयडीसी बी येत्या, लगेच पाणी योजना येत्या, लगेच नगर परिषदेला पण पैसे तर कुठले येते. ही चौकशी झाली. जतची जनता मध्ये आम्ही 1,00,000 2,00,000 आज ऐकलं, 10,00,000 ऐकलं, कोटीचा निधी कधी ऐकला नाही. पण आमदार साहेबांनी तिथं कोटी शेवट वार्ता नाही. भावण साहेब तुम्हाला आमच्या गावच्या वतीने काल होते, आज होते आणि उद्या सुद्धा लाख शुभेच्छा आहेत. मी आता जास्त काय बोलत नाही, कारण तुम्ही बोलणार आहात, त्यामुळे इथंच थांबतो आणि शुभेच्छा देतो साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय महादेवरावजी पाटील. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.